सोसाइटी रजिस्ट्रेशन के बाद रेरा के तहत निर्धारित समय में बिल्डर्स द्वारा कन्वेंस डीड प्रक्रिया को पूरा करना जरूरी होता है और इसी बात को बखूबी समझते हुए फिर एक बार साई डेवलपर्स के सुरेश पाटकर, विजय कड़ू और नलिन शर्मा जैसे भागीदारों ने तलुजा सेक्टर 5 स्थित कविशा कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी का कन्वेंस डीड और सोसाइटी हैंडओवर एक ही दिन अंजाम देकर यहां के रहवासियों को नई सौगात दी है। 11 मंजिला इस इमारत की इस जलद प्रक्रिया के चलते यहाँ के रहवासियों को अब अपनी जगह का मालिकाना हक प्राप्त हुआ है। हाल ही में विजय कड़ू की प्रमुख मौजूदगी में अभी हस्तांतरण प्रक्रिया संपन्न हुई, जहां इस पहली एजीएम में अध्यक्ष मोहम्मद जियाउल हक, सचिव प्रशांत पड़ते, शंभूलाल झा और अन्य सदस्य मौजूद थे। बता दें कि साई डेवलपर्स ने अब तक 87 सोसाइटियों का नेरुल, बेलापुर, तलुजा और करजत में निर्माण किया है। विजय कड़ू ने इस अवसर पर अपनी खुशी जाहिर करते हुए कहा कि बिल्डर्स द्वारा कन्वेंस डीड करना जरूरी है, जिसे हमने पूरा किया। विजय कड़ू, साई डेव्हलपर्स पार्टनर, आम्ही ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 37 वर्ष काम करतो आणि आम्ही काम झाल्यानंतर लीगल पेपर कंप्लीट पूर्ण करून सोसायटीला हँडओव्हर करतो की त्यांना भविष्यामध्ये बिलकुल तकलीफ होता कामा नये। आणि इथे तर मला पहिल्यांदा इथल्या मेंबर्स लोकांना थँक्स बोलावंसं वाटतं आणि आनंद मनामध्ये इतका आनंद झाला की इतके लोक पहिल्यांदाच सोसायटीच्या मीटिंगला हजर राहिले आणि सगळ्यांनी कोऑपरेशन पूर्ण त्यांनी आम्हाला संपूर्ण कोऑपरेशन करून हँडओव्हर करून घेतलेली आहे सोसायटी। तर ह्या लोकांचे पहिल्यांदा मी आभार मानतो आणि आमच्याकडून यांना भविष्यात कुठच्याच प्रकारचा तकलीफ होणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। याच्यामध्ये सगळे पेपर 101% क्लिअर आहे। दुसऱ्या ठिकाणी काय होतं, कन्व्हिन्स करणार तर लीज डीड होत नाही, लीज डीड केलं तर एनओसी नाही मिळत, पण हे आपण सगळे सोपस्कार कंप्लीट करून त्यांना प्रॉमिस केल्याप्रमाणे सोसायटी त्या लोकांनी पण अगदी व्यवस्थित ठेवली, त्याच्यामुळे तो आम्हाला जास्त आनंद होतो। ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग म्हणजे मेन येतो पैशाचा प्रॉब्लेम, पण आम्ही या लोकांकडून सोसायटी फॉर्मेशन सुरुवातीलाच बुकिंग करतो त्यावेळी आम्ही त्यांना प्रॉमिस करतो की आम्ही तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेणार नाही, जे ठरले आमचे ते पैसे त्याच्यामध्ये सगळं काय करून देऊ। चॅलेंजिंग असं असतोय का याच्यामध्ये मावेजाची जी अमाऊंट असते ती फार मोठी येते, पण त्याच्यामध्ये हे सगळं आम्ही क्लिअर करून त्यांना सगळं काय पेपर दिलेले आहेत। त्याच्यामध्ये चॅलेंजिंग बाब म्हणजे मावेजा म्हणजे शेतकऱ्यांना जे वाढीव रक्कम गव्हर्नमेंट देते ती आमच्याकडून बिल्डरकडून वसूल करते, पण ते आम्ही सगळं क्लिअर केलेलं आहे। तुम्हाला भविष्यात पण आत्तापासून तुम्हाला पुढे काय गव्हर्नमेंटचे काय चेंजेस होतील ते तुमच्यावर आहे। सगळीकडे आता मी 4 महिन्यामध्ये 4 सोसायटी हँडओव्हर केलेले आहे, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळे पेपर क्लिअरच करतो, कारण आम्हाला 36-37 वर्ष झाली का लोकांना त्रास होता कामाने आणि मार्केटमध्ये आमचं नाव पण त्याच्यासाठी आहे। इस प्रोजेक्ट में प्रधानमंत्री आवास योजना के तहत 1 RK से लेकर 2 BHK के फ्लैट्स निर्माण किए गए हैं, जिनमें बेहतर लिफ्ट, रहवासी और विजिटर पार्किंग, जनरेटर बैकअप के साथ जिम की व्यवस्था उपलब्ध कराई गई है। सोसाइटी के सदस्यों ने इस क्षण को ऐतिहासिक बताते हुए साई डेवलपर्स के आभार माने। मेरा नाम मोहम्मद जियाउल हक है, मेरा फ्लैट नंबर 601। आप चेयरमैन हैं? जी, चेयरमैन हूँ। ये सोसाइटी के चेयरमैन चुना गया हूँ और जैसे कि मुझे बड़ी ही खुशी के साथ ये आप लोगों को बताना पड़ रहा है कि जिस तरह से बिल्डर ने हमारे कन्वेंस डेट का काम करवा के दिया और जो भी डॉक्यूमेंट थे वैलिड डॉक्यूमेंट हमारे सोसाइटी को हैंड ओवर किया, हम उनके शुक्रगुजार रहेंगे। और मैं अपनी पूरे कमेटी मेंबर की तरफ से और पूरे कविशा रहने वाले निवासियों की तरफ से मैं उनको धन्यवाद देना चाहूँगा। उन्होंने जो आज वक्त लाया है, बहुत सारे बिल्डर ये वक्त नहीं ला पाते हैं, जो कम दिनों में जो इन्होंने काम करके हमारे लिए दिया है, हमारे सोसाइटी के लिए, हमारे लोगों के लिए, ये एक अलग ही उनका अंदाज़ है काम करने का। तो साई डेवलपर के लिए मैं उनको बधाई देना चाहूँगा कि हमारे लिए जो उन्होंने आज कन्वेंस डेट दिया, ये हमारे लिए बहुत ही खुशी की बात है। माझं नाव प्रशांत भालचंद्र पडते। नवी मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आता अनेक इमारत व्यावसायिक उतरलेले आहेत, पण इथं बघितलं की साई डेव्हलपर्सच्या या टीमने जेवढं सहकार्य करून आम्हाला हे बिल्डिंगचे डॉक्युमेंट्स कंप्लीट करून दिलेले आहेत असे फार क्वचित आपल्याला दिसतात। आणि आज यांच्याकडून जेवढे या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे त्यामध्ये बिल्डिंगचे हा भूखंड ज्यावेळपासून 12.5% इश्यू झाला त्यावेळपासूनचे मूळ पेपर सगळे शेतकऱ्यांच्या नावापासूनचे त्यांचे गव्हर्नमेंटचे जेवढे ड्यूज भरायचे असतात तेवढे भरून कंप्लीट केलेले
आणि ओरिजिनल डॉक्युमेंट दिले गेलेले आहेत. टोटल सगळ्यांचा म्हणजे जो ताबा पजेशन लेटर आहे त्याच्यासहित कन्व्हेन्स डील ही फार किचकट गोष्ट असते, पण आता गव्हर्नमेंट अथॉरिटीने त्याच्यावर वेगवेगळे नियम केलेले आहेत. तरी आज रेरा कायद्याच्या मान्यतेने सगळ्या बिल्डिंगचे हे जे डॉक्युमेंट्स आहेत कंप्लीट केलेले, त्यांनी डॉक्युमेंट हँडओव्हर केलेले आहेत. फार क्वचित अशी माणसं भेटतात जे व्यावसायिक असतात ते. त्याबद्दल मी कविशा फॅमिलीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. साई डेव्हलपर्स अँड टीमचे समाधानकारक आहेत, कारण त्यांनी जेवढं आम्हाला ज्यावेळी बुकिंग घेतेवेळी सांगितलेलं त्या पद्धतीने सगळे ॲम्युनिटीज दिलेले आहेत. मीटर रूम प्रत्येकाच्या नावावर करून दिलेला आहे. मीटर का आम्हाला त्यांनी एक जिम हॉल देतो म्हणून सांगितलेला तो दिलेला आहे. सोसायटी ऑफिस दिलेलं आहे. आणि ही जी सोसायटी त्या RC चंद्रा म्हणून आर्किटेक्ट यांनी ज्या पद्धतीने प्लॅन केलेली होती तो वेल प्लॅन आम्ही ऑन साईड बघितलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही बुकिंग दिलं आणि आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत या ठिकाणी. दौरान संतोष घाटगे, आनंद अंचल सहित कई रहिवासी भी मौजूद थे. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.